आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी. प्रकरण 10. पश्चिमेला अस्त झालेल्या सूर्याची किरणे हळूहळू वातावरणात विलीन होत होती. इकडे अविनाशचे मन विनासायास उदास होत होते. जणू सूर्याच्या अंतिम किरणांशी त्याचा काही घनिष्ठ संबंध असावा. अवी बंगल्याच्या गच्चीवर उभा राहून सूर्याच्या अंतिम किरणांचे दृश्य पाहत होता. त्याच्या जीवनाचा संबंध अस्ताला गेलेल्या सूर्यासमान होता. कर्तव्य हा एक छोटासा शब्द आहे, परंतु कर्तव्यपरायणात ज्याची सीमारेषा पोलादापेक्षा कठोर आहे. प्रेम आणि कर्तव्य हे दोन अलग अलग शब्द आहेत. प्रेम मनाची भावना आहे, ज्याचा शृंगार केवळ स्वप्न आहे, आणि कर्तव्य आत्म्याची पुकार आहे, ज्याच्या फक्त सत्यही सत्य आहे. अवी विवश होता. प्रेमापेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ आहे. जर कर्तव्य मनुष्याजवळ नसेल तर प्रेमाच्या वचनाला पूर्ण करण्यासाठी तो सुळावर फाशी जायलाही भीत नाही. अवीने प्रेम केले होते. त्याचं प्रेम, ज्याच्यासाठी त्यानं स्वप्न पाहिली होती, सारं रंगांनी भरलेलं स्वप्न, ज्याच्यात खुशीच खुशी आणि प्रेमच प्रेम. प्रियंकाचे प्रेम लाभल्यामुळे अवी बेहोश झाला होता. त्यानं आपलं सगळं प्रेम प्रियंकाला अर्पण केलं होतं. अवीच्या प्रेमात सच्चाई आणि पवित्रता होती. प्रियंका म्हणाली, अवी, कधी कधी अज्ञात आशंकांनी माझे मन गोंधळून जाते. आशंका? नाही नाही प्रिया, तू कसल्याही प्रकारची आशंका धरू नकोस. आपलं प्रेम अमर आहे. अवी, जर आपली दुर्दैवाने ताटातूट झाली तर काय होईल? प्रियंका, जर आपलं प्रेम गंगाजलासारखं पवित्र असेल तर पवित्र प्रेम कधी नाश पावत नाही, अमर होऊन जातं. तुला वचन देतो प्रिया, या हृदयात तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीची छायाही पडू देणार नाही. अवी, इतके बोलून प्रियंका स्तब्ध झाली. सूर्य पश्चिमेला पर्वताआड पूर्णपणे अदृश्य झाला होता. अंधाराचे साम्राज्य हळूहळू आसमंतात पसरू लागले होते. अवी प्रियंका मावळत्या सूर्याचे नयनरम्य दृश्य पाहून सुखावले होते. घरच्या ओढीने ते तेथून निघाले आणि बोलत बोलत आपल्या घराकडे जाणाऱ्या रोडवर चालू लागले. अवीला प्रियंकाच्या संगतीत वेळ घालवण्याचा मोह पडत होता. प्रियंकाची सोबत कधी सुटू नये असं वाटत होतं. प्रियंकाच्या सोबत असताना त्याचे मन प्रफुल्लित होत होते. प्रियंकाच्या मावशीचे घर जवळ आले होते. तसे तिने अवीचा निरोप घेतला आणि तो आपल्या मावशीच्या घराकडे चालू लागली. अवी आपल्या खोलीच्या मार्गाने चालू लागला. थोड्याच वेळात अवी आपल्या खोलीवर आला आणि आपल्या मित्रात मिसळला. पण प्रियंका मावशीच्या घरी पोचली तेव्हा अचानक मावशी बंगल्यासमोरील अंगणात उभी होती. अंगण झाडून साफ करीत होती. लगबगीने येणाऱ्या प्रियंकाला पाहून ती म्हणाली, प्रियंका, इतका उशीर का झाला? कुठे गेली होतीस? मी किती वेळ तुझी वाट पाहते. मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. बोलत बसल्यावर वेळेचे भानच राहिले नाही, त्यामुळे झाला थोडा उशीर. इतके बोलून प्रियंकाने वेळ मारून दिली, पण तिच्या हृदयात धडधडत होते. खरी बातमी मावशीला कळाली तर काय हाहाकार होईल म्हणून ती भ्याली होती. प्रिया, काहीतरी निमित्त सांगून इतका वेळ बाहेर राहणं मुलीच्या जातीला बरं नाही. मुलीच्या जातीनं थोरल्या माणसांच्या आज्ञेत राहायला हवे. मावशी, आपल्या इब्रतीला कमीपणा येईल असं कोणतंही वर्तन मी करणार नाही. बरं, आता तू बाथरूममध्ये जाऊन हातपाय धुवून चहा घ्यायला ये. बरं बरं. प्रियंका बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन चहा घ्यायला किचन रूममध्ये आली. मावशीबरोबर गप्पा गोष्टी करीत तिने चहा घेतला. थोड्या वेळातच तिचे काका कोर्टातले काम संपवून घरी आले. घरी आल्यावर त्यांनी प्रियंकाची चौकशी केली. पुन्हा चहा घेत घेत तिच्याशी बरीचशी बातचीत केली. पुन्हा जिव्हाळ्याचं बोलणी बोलत बोलत जेवणं झाली.
प्रियांका आपल्या बेडरूममध्ये येऊन अभ्यास करू लागली, पण तिचे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. सतत अवीची आठवण येत होती. असह्य विरह सहन होत नव्हता. तिने अभ्यासाचे पुस्तक बाजूला कपाटात ठेवले आणि लायब्ररीतून आणलेले प्रभाकर बागुल यांची मर्दिनी कादंबरी वाचायला घेतली. थोड्याच वेळात ती कादंबरी वाचनात मग्न झाली. मर्दिनी कादंबरी तिला चांगलीच आवडली होती. रात्री 11 वाजले तरी कादंबरी वाचण्यात मग्न होती. उत्कंठा वाढविणारी कादंबरी असल्यामुळे तिला पुढील भाग वाचण्याची उत्कंठा निर्माण होत होती. रात्री 2 वाजेपर्यंत तिने अधिकाधिक कादंबरी वाचून पुरी केली आणि नंतर त्या कादंबरीचा विचार करीत करीत ती झोपी गेली. प्रकरण 10 येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.